दोन मुख्याध्यापक व 100 बोगस दाखले घेणाऱ्यावर कारवाई होणार। किरीट सोमय्या। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे बनावट बोगस दाखले उघडकीस करण्यासाठी विशेष मोहिमेअंतर्गत किरीट सोमय्यांच्या नियोजित दौऱ्यानुसार प्रचंड पोलीस बंदोबस्तात त्यांचे आगमन झाले। प्रथम आपल्या पदाधिकाऱ्याशी भेटी घेऊन नंतर नगर परिषद येथे दुपारी 2:30 वाजता बंद द्वार नगर परिषद मुख्य अधिकारी लोहकरे व नगर परिषद अधिकाऱ्यांशी तब्बल 1.5 तास चर्चा करण्यात आली। त्यानंतर स्थानिक तहसीलदार पुष्पा सोळंके व अधिकाऱ्यांसोबत 15 मिनिटे चर्चा करून पोलीस स्टेशन गाठले। पोलीस स्टेशन येथे ठाणेदार सूरज बोंडे व पोलीस उपविभागीय अधिकारी ठाकरे यांच्याशी बोगस जन्म दाखल्यावर कारवाई संदर्भात चर्चा करण्यात आली। अमरावती येथील 2 मुख्याध्यापकावर कारवाई करण्यात आलेली आहे। त्याच प्रमाणात अंजनगाव सुर्जी येथील 2 मुख्याध्यापकावर कारवाई करण्यात येईल। 100 बनावट बोगस नोंदीच्या आधारे जन्म दाखले घेणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे। आम्ही अधिकची 139 बोगसची यादी अधिकाऱ्यांना दिली आहे। 500 लोकांचे बोगस जन्मदाखले देण्यात आले ते रद्द करण्यात येणार असल्याचे आदेशही देण्यात आले असल्याचे त्यांनी पत्रकारांशी संवाद करताना सांगितले। यावेळी किरीट सोमय्यांच्या दौऱ्यानिमित्त राखीव पोलीस दलाच्या 2 तुकड्या व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व स्थानिक पोलीस कर्मचारी असा फार मोठा फौजफाटा यावेळी तैनात करण्यात आला होता। यावेळी किरीट सोमय्यांच्या सोबत स्थानिक भाजपाचे पदाधिकारी व माजी आमदार रमेश बुंदिले, सुधीर गोळे, विक्रम पाठक, मनीष मेन व महिला आघाडीच्या नीता बोचरे यावेळी उपस्थित होत्या। अंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात फसवणूक करून बनावटी कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवण्यात आले आहे। पोलीस, नगर परिषद आणि तहसीलदार तिघांनी चौकशी सुरू केली आहे। पुढच्या 4 दिवसात आणखीन 100 लोकांना आरोपी केले जाणार। ज्यांनी देशाच्या सुरक्षेशी खेळायचा प्रयत्न केलाय की ज्या माणसाकडे इथे तो पैदा झाला त्याचं एकही कागदपत्र नाही, आधार कार्डवर 1 जन्मतारीख आणि अर्जावर दुसरी, या सगळ्यांवर कारवाई होणार। अंजनगाव सुर्जीमध्ये मी आतापर्यंत 139 ची यादी पुराव्यासह दिलेली आहे। 500 पेक्षा थोडे कमी आदेश देण्यात आले आहेत। नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले की त्यांनी व्यवस्थित काळजी घेतली नाही। तहसीलदार कार्यालयात पण चुका झाल्या आहेत आणि 500चा 500 रद्द करण्याचा आदेश निघाला आहे। पण त्यातनं 100हून अधिक लोकांना, माझी माहिती आहे अंजनगावचा 2 शाळेतला हेडमास्टरनी बोगस शाळेचे दाखले दिलेत, त्यांच्यावर कारवाई होणार। अमरावती शहरात 2 हेडमास्टरची अटक करण्यात आली आहे। अमरावती अंजनगाव येथे पण होणार। नमस्कार। अंजनगाव सुर्जी येथे किरीट सोमय्या हे आले होते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांची जन्माचे दाखले बोगस दाखले इथं आढळलेले आहेत, 500च्या वर काही दाखले आहेत, परंतु 100 दाखले परफेक्ट दाखले या ठिकाणी बोगस असल्याचं आढळलेलं आहे। त्यांच्यावर येत्या काही दिवसामध्येच गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात येईल। त्याचप्रमाणे अमरावतीला एका मुख्याध्यापकाला अटक केलेली आहे। त्याचप्रमाणे अंजनगावसुद्धा काही दाखले चुकीचे दाखले देणाऱ्या 2 मुख्याध्यापक आहेत, त्यांनासुद्धा अटक करण्यात येईल असं यावेळी किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे। मनोज मुळे, बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अंजनगाव सुर्जी।